भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला। नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपचे अत्याधुनिक आणि सुसज्ज कार्यालय लवकरच सर्वांसाठी खुलं होणार आहे। या कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे। असं जसं आपण घर बांधतो त्याच्या भूमिपूजनाचा आनंद असतो तेवढाच आनंद आज होतोय, असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। तसंच भाजपचं नवीन घर बांधत आहोत असंही ते म्हणाले। दुसरीकडे बावनकुळे आणि गडकरींनी देखील या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यालयाच्या भूमिपूजनानिमित्त आनंद व्यक्त केला। आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाल उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयीजी असतील, अशा सगळ्या नेत्यांच्या मांडियाळीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे। एक अतिशय चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय ज्याचा संपूर्ण आराखडा माननीय गडकरी साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तयार केलेला आहे। खरं म्हणजे आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे। आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत। आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी 1 लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत। माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे। मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं 5 लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे। विदर्भाकरता, नागपूर शहर जिल्ह्याकरता अत्यंत सुसज्ज एक कार्यालय असावं असं जे स्वप्न आपण बघितलं होतं, आपलं सर्वांचं स्वप्न आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत आहे आणि म्हणून आज एक सुवर्ण योग आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आला आहे। एक अत्यंत महत्त्वाचा दिवस याकरता आहे नितीनजी, आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण करता आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सर्वात मोठा प्राथमिक सदस्यता पूर्ण करण्याचा दिवस आहे। 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता करताना ती क्वांटिटीची असावी का, तर आम्ही विचार केला नसावी, ती क्वालिटीची असावी। भाजपच्या कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं। आपला पक्ष हा आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा परिवारासारखा आहे, असं नेत्यांनी वागावं असा सल्ला गडकरींनी यावेळी नेत्यांना दिला। तसंच नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहे हे सांगायची गरज नाही आणि मुलाला तिकीट द्या असं अनेक जण म्हणतात, मात्र मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडला की माझ्या मुलासाठीचं तिकीट कसं मागायचं, असा मिश्किल टोला गडकरींनी लगावलाय। पाहुयात ते काय म्हटले। आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे। नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही। त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते। माझ्यानंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं। आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचाही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो। तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको, आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे। आपण जातीने मोठा नाही आहे,
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे. आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. हे राष्ट्र ही भारत माता ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. त्यांनी लिहिलंय, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. फार सुंदर कविता आहे. ती कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्या घरी लावा. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे, कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे.